एका गावात एक 50 वर्षीय महिला राहत होती. त्या महिलेला एकूण ती एक मुलगी होती आणि ती मुलगी 20 वर्षाची होती. त्या महिलेच्या पतीचं काही वर्षापूर्वी हे दुःखद निधन झालं होतं. आता ती महिला विधवा झाली होती आणि घरातील सर्व जबाबदारी त्या महिलेवर आली होती. त्या महिलेची मुलगी तरुण असल्यामुळे त्या महिलेला चिंता वाटू लागली, की आपल्या मुलीचं पुढे कसे होईल? आपण तर विधवा आहे, गावातील लोकं आपल्याकडे वाईट नजरेने बघतात. आपल्याला वाटलं, की आता लवकरात लवकर आपल्या मुलीचं आपण लग्न करून दिलं पाहिजे. मग त्या विधवे महिलेने जवळच्या एका गावात एक मुलगा बघितला आणि त्या मुलाबरोबर आपल्या मुलीचे लग्न लावून दिले. मग ती महिला होणाऱ्या जावयाला म्हणते, "जर तुम्हाला आमच्या मुलीबरोबर लग्न करायचे असेल, तर तुम्हाला घर जावई म्हणून राहावे लागेल. कारण आमच्याकडे खूप जमीन जागा आहे, प्रॉपर्टी आहे आणि ते सांभाळण्यासाठी कोणी वारसदार नाही. माझी एकुलती एक मुलगी आहे, म्हणून तुम्हाला घर जावई बनून राहावे लागेल." मग त्या महिलेची अट त्या नवरदेवाने मान्य केली. मग धूमधडाक्यात त्यांचं लग्न पार पडलं. मग लग्न पार पडल्यानंतर तो जावई आपलं घर सोडून सासूच्या इथं राहू लागला. मग तो सासूच्या इथं राहून सगळ्या गोष्टी बघू लागला, कामधंदा पण तिथे करू लागला आणि त्या दोघी माई-लेकींना पण तो सांभाळू लागला. मग बघता-बघता काही दिवसांचा काळ असाच निघून गेला. मग सासू, मुलगी, जावई एकाच घरात राहत असल्यामुळे त्या सासूचा जीव जावयावर चढला. मग सासू आणि जावईमध्ये चांगले प्रेमसंबंध तयार झाले. जेव्हा सासूची मुलगी ही झोपात असायची, तेव्हा सासू आणि जावईमध्ये नको ते कृत्य होऊन जायचं. मग एक दिवस जेव्हा सासू आणि जावई नको ते कृत्य करत होते आणि ते नको ते कृत्य करत असताना त्या मुलीने त्यांना बघितलं, तेव्हा तिने तेथे एक धक्कादायक प्रकरण घडून आणलं. नेमकं काय आहे हे प्रकरण? कुठे घडली घटना? हे अगदी मी तुम्हाला सविस्तर या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पण अजूनही तुम्ही या व्हिडिओला लाईक केली नसेल तर लाईक करा आणि चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पुढील घटनेचे अपडेट मिळत जातील. मंडळींनो, आजची खरी घटना ही अमरावती जिल्ह्यातील एका गावामधील आहे. या गावात एक 25 वर्षीय तरुणी राहत होती. लग्नाचे वय त्या तरुणीचे झाल्यामुळे जवळच्या एका गावामधील तिच्या घरच्यांनी एक मुलगा बघितला आणि त्या मुलाबरोबर त्या तरुणीचे लग्न लावून दिले. मग लग्न झाल्यानंतर त्या तरुणीचा संसार अगदी सुरळीत चाललेला होता आणि त्याच संसारातून त्या तरुणीला एक मुलगी पण झाली होती. मग मुलगी झाल्यानंतर सर्व घरातील लोक आनंदित होते. बघता बघता लग्नाला 5 वर्ष झाली होती आणि त्या महिलेचा संसार अगदी आनंदात चाललेला होता. पण एक दिवस त्या महिलेच्या नवऱ्याचे अपघातात मृत्यू झाला. मग पतीच्या निधनानंतर ती महिला पूर्णपणे तुटून गेलेली होती. घरची पूर्ण जबाबदारी त्या महिलेवर आली, कारण घरचा कर्ता माणूस हा गेलेला होता. मग ती महिला आता आपल्या 5 वर्षाच्या मुलीचे चांगले संगोपन करायला लागली. तिला वाटले, की आता दुःखात राहून काही उपयोग नाही, आता पुढे गेले पाहिजे. मग ती आपल्या मुलीला चांगलं चालायला शिकवू लागली, बोलायला शिकू लागली. पण तिच्या मुलीमध्ये तिला वेगळाच बदल दिसू लागला. जसजशी तिची मुलगी मोठी होत होती, तशी तशी ती वेगळीच वागत होती. मग त्या महिलेने आपल्या मुलीला जवळच्या एका दवाखान्यात नेलं आणि डॉक्टरांना तिने सांगितलं, की माझी मुलगी असं असं माझ्यासोबत वागत आहे, तुम्ही एकदा चेक करा. मग डॉक्टरांनी त्या मुलीला चेक केलं. मग डॉक्टरांना समजलं, की ही मुलगी मूकबधीर आहे. मग हे ऐकून त्या महिलेला धक्का बसला. आता ते ऐकून ती महिला पुन्हा एकदा तुटली. नवऱ्याच्या निधनानंतर तिला पुन्हा एकदा मोठा झटका बसला. तरी तिने तिच्या मुलीचे चांगले संगोपन करायला सुरुवात केली. मग बघता बघता ती मुलगी मोठी झाली. त्या मुलीचे वय आता 20 वर्ष झाले होते. मग त्या महिलेला वाटलं, की आता ही मुलगी मोठी झालेली आहे, तिच्याकडे लोक वाईट नजरेने बघतील, आपण पण विधवा आहे, लोक आपल्याकडे पण वाईट नजरेने बघतात, माझा फायदा घेण्याचा प्रयत्न करतात. आपण एक काम करू, आता मुलीचे जास्त वय झालेलं आहे, तर आपण मुलीचे लग्न करून देऊ, असा त्या महिलेने विचार केला. मग त्या महिलेने जवळच्या गावात स्थळ बघायला सुरुवात केली. असेच 10-15 दिवस निघून गेले आणि एका महिन्यानंतर तिला एक चांगला मुलगा भेटला आणि तो मुलगा जवळच्या गावामध्येच राहत होता. मग तो मुलगा दिसायला चांगला होता, त्याच्याकडे जमीन जागा पण होती, सर्व काही त्याच्या घरात व्यवस्थित होतं. मग त्या महिलेने ठरवलं, की आपल्या मुलीचे लग्न या मुलाशीच लावावे. मग लग्न करण्याआधी त्या महिलेने त्या मुलाला सांगितलं, की माझी मुलगी मूकबधीर आहे, मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगून ठेवते, तुम्हाला जर माझ्या मुलीशी लग्न करू वाटले तर करा, नाहीतर आत्ताच नकार द्या.
पण त्या मुलाला हे सर्व मान्य होतं, त्याला काहीच प्रॉब्लेम नव्हता. तो लग्नाला तयार झाला. मग साखरपुडा झाला, लग्नाची तारीख ठरली, सर्व गोष्टी झाल्या. पण मध्येच त्या महिलेचे नातेवाईक तिला म्हणायला लागले, अगं तू विधवा आहे, तू काही दिवसांनी म्हातारी होशील, तुझा सांभाळ कोण करील? तू एक काम कर, त्या नवरदेवाला सांग की तू घर जावई म्हणून राहा. मग आता त्या महिलेला पण त्या नातेवाईकांची बोलणे पटले, कारण तिच्याकडे प्रॉपर्टी पण होती आणि जमीन जागा पण होती आणि ते सांभाळण्यासाठी कोणी वारस पण नव्हतं. मग साखरपुडा झाल्यानंतर ती महिला परत नवरदेवाच्या घरी गेली. त्याचे आई वडील आणि नवरदेवासोबत ती संभाषण करू लागली. ती नवरदेव आणि त्याच्या आई वडिलांना म्हणू लागली की माझी प्रॉपर्टी खूप आहे, जमीन जागा खूप आहे आणि ते सांभाळण्यासाठी कोणी वारस नाही. माझी मुलगी अशी मूकबधीर आहे, तुम्ही एक काम करा, तुमच्या मुलाला घर जावई म्हणून आमच्याकडे पाठवा. मग त्या मुलाच्या आईवडिलांनी थोडा विचार केला आणि विचार केल्यानंतर त्या महिलेला सांगितलं की ठीक आहे, लग्न झाल्यानंतर आमचा मुलगा तुमच्याच घरात राहील, घर जावई बनून राहील. मग त्या मुलीचं अखेर लग्न झालं. एकदम थाटामाटात त्या महिलेने चांगला पैसा लावला, सगळ्या गोष्टी लावल्या आणि धूमधडाक्यात तिच्या मुलीचं लग्न केलं. नवरदेवाला एक 4 चाकी गाडी दिली आणि सगळ्या काही गोष्टी, त्याच्या काही मागण्या असतील त्या पूर्ण केल्या. मग नवरदेव हा घर जावई म्हणून राहू लागला. त्या महिलेच्या घरचे सर्व कामे तो बघू लागला, तिथे पण कामाला जाऊ लागला आणि त्या महिलेला आणि त्या मुलीचा सांभाळ करू लागला. मग बघता बघता असेच दिवस निघून गेले. आता त्या घरामध्ये ती मुलगी, तो जावई आणि सासू राहत होते. पण मात्र त्या घरामध्ये जावई राहत असताना त्या सासूचा डोळा जावयावर पडला. सासू त्याच्यावर प्रेम करू लागली. जेव्हा त्या सासूची मुलगी झोपायची तेव्हा ही दोघेही घरात नको ते कृत्य करायचे. सलग 2-3 महिने यांच्यामध्ये लपून लपून चांगलाच कार्यक्रम चाललेला होता. पण त्या मुलीला याची काही खबर नव्हती. बिचारी ही मूकबधीर होती, बोलू शकत नव्हती, ऐकू शकत नव्हती. तिला काही समजत नव्हतं की आपल्या घरात काय चाललंय. आपल्या स्वतःचीच आई असं करत असेल याची तिला कल्पना नव्हती. काही दिवसाचा असाच काळ लोटून गेल्यानंतर आता त्या घरात वेगळीच घटना घडली. जिथं मुलगी गर्भवती राहिली पाहिजे तिथं सासू राहिली. मग आता सासूला वाटलं गावातील लोक आता मला काही बोलतील, मला नावं ठेवतील, माझी बदनामी होईल. मग सासूने आता एक विचार केला की जावयासोबत पळून जावं आणि जावई पण या गोष्टीला मान्य होता. मग ते दोघे संध्याकाळीच दुसऱ्या ठिकाणी पळून गेले. मग दुसऱ्या दिवशी ती मुलगी झोपेतून उठली आणि आईला आणि आपल्या नवऱ्याला बघितलं तर ते दिसत नव्हते तिला. मग गावातील लोकांना समजलं की या घरामध्ये काय घडलं आहे. मग गावातील लोकांनी त्या मुलीला एका कागदावर लिहून दिलं की तुझी आई आणि तुझा नवरा हे पळून गेले आहे. गावातील लोकांनी त्या मुलीला पोलीस ठाण्यात नेलं. मग पोलीस ठाण्यात ती मुलगी गेल्यानंतर आपली जी भाषा असते त्या भाषेमध्ये पोलिसांना तिने सांगितलं की माझी आई आणि माझा नवरा हे पळून गेले आहे. मग पोलिसांनी या प्रकरणाला खूप गांभीर्याने घेतलं. पोलीस त्या आता जावई आणि त्या सासूचा शोध घेत आहे. मग पोलिसांनी गावातील लोकांना सांगितलं की या मुलीच्या नवऱ्याला, या मुलीच्या आईला जेव्हा आम्ही पकडू आणि त्यानंतर त्यांची चौकशी करू मगच पुढचा आम्ही निर्णय घेऊ की यांना शिक्षा द्यायची की नाही. सध्या पोलिसांनी असं वाक्य या गावातील लोकांना सांगितलं आहे. मंडळींनो, त्या जावई आणि त्या सासूला शिक्षा भेटेल की नाही हा येणारा काळच सांगेल. पण त्या मुलीबरोबर खूप वाईट झालं. बिचारी ही मूकबधीर होती आणि तिचाच फायदा तिच्या आईने आणि तिच्या नवऱ्याने घेतला. मंडळींनो, तुम्हीच बघा समाजात अशा प्रकारच्या घटना घडत आहे. ही खूप लाजिरवाणी बाब आहे. आता नाती गोती पण लोक विसरतात. ही घटना नात्याला काळीमा फासणारी आहे. मंडळींनो, या घटनेचा उद्देश कोणाच्या भावना दुखवणं किंवा असतील त्याचा प्रसार करणं हे नाही. जे समाजात घडते तेच आम्ही सांगत आहे. या घटनेबद्दल मंडळींनो तुमची काय प्रतिक्रिया आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हो, अशा सत्य घटना बघण्यासाठी या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. तर चला मंडळी, भेटू एका नवीन घटनेमध्ये, एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.